रामकृष्ण हरी मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. नाचो कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 56 वा आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील अशोक पोळ महाराज आहेत. शेतकरी ते कीर्तनकार हा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, पहिलाच तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी झाले, जुनी. बर, जुनी 10वी. हो. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसाय कसा पुढचा प्रवास झाला? नाही, शेतीच बघायला लागलो, कारण थोरले बंधू मुंबईला होते, वडील मुंबईला होते. बर. त्यामुळे मला इथं घरी थांबावं लागलं. शाळा सुटल्यानंतर शेतीच करायला लागलो नाही. बर. शेती आता पण तुम्ही हवायात करता? हो, आता मुलगा करतो. मुलगा करतो. हो. पण कमी जास्त बघायला तुम्ही आहात. म्हणजे आता शेतीत काय आहे? म्हणजे आता सध्या शेतीत ऊस आहे, मका आहे, भुईमुग होता, ज्वारी बाजरी असली पिकं होतेच. आता ऊस आहे 2-4 एकर. बर. घरी ट्रॅक्टर आहे, ती मुलगा बघतो. सगळं मुलगा. विहीर बागायत आहे, सगळं व्यवस्थित आहे. बर. महाराज, एक सांगा, खरं तर तुम्ही शेतकरी आहात आणि शेती म्हणलं का आपलं सर्व अनुभवी किंवा जुन्या काळानुसार तुम्ही बदलून शेतीत बदल केलेला आहे. हो. प्रश्न असा पडतो की तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तर ती केव्हा घातली आणि कसा प्रसंग आहे तो? म्हणजे कोणीच सांगितले म्हणून मनानं कसा आहे तो प्रसंग? काय, मला कोणी माळ घाला म्हणून सांगितलं नाही. बर. मी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी बर. आमच्या चुलत भावाच्याकडे बीजेचा कार्यक्रम होता. बर. धर्मनाथ बीज का तुकाराम बीज? नाही, तुकाराम बीज. तुकाराम बीज. हा. आणि मला अगदी लहान वयापासूनच ही परमार्थाची आवड. बर. आणि मी माळ जवळजवळ मला वाटतंय 63-64 साली घातली. बर. पांडुरंगाचीच माळ घातली. अनुग्रह नंतर चव्हाण बाबा वडदचे चव्हाण बाबा, रुक्मिणीच्या पाठीमागा मठ आहे. बर. ते गुरु माझे, त्यांच्याकडून माळ घातली पंढरपूरला जाऊन, पण अगदी लहान वयात. हो. मग मला सांगा, आता आपण माळ घातली का कीर्तन भजनाला हेच जातोच, ते काय म्हणजे नियमित काम असतं माळ करायचं. हो. पण असं केव्हा मनात आलं की आपण प्रवचन सांगावं, कीर्तन सांगावं? कसा तो विचार तिकडे कळला? हा, तर काय आहे बरं का, मला सहवास बऱ्याचशा साधू संतांचा झाला. गोंदवलेचे बेलसरी बाबा किंवा ओतूरकर महाराज, पलटणचे निंबाळकर महाराज, अशा बऱ्याचशा मोठमोठ्या लोकांचा सहवास झाला. चितळे शास्त्री सातारचे, ते त्या काळात रेडिओ स्टार होते, म्हणजे रेडिओवर त्यांची कीर्तन चालत होती, आकाशवाणी मुंबई केंद्रावर. तर अशा लोकांचा सहवास झाला. आणि वाचन आणि संगत, वास्तविक संगत साधू संतांची कधी वाया जात नाही. आणि मग मनात आलं की आपण ट्राय करायला काय हरकत आहे. आणि मग मागल्या एक 15-20 वर्षापूर्वी मला आमच्या इथं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वैकुंठवासी भगवानराव पोळ, त्या वाघमोडेवाडीला कीर्तनकार आला नाही आणि आम्हाला बोलवलं होतं. त्या वेळेला काय करायचं, तर त्या आमच्या गुरुबंधूंनी म्हणजे भगवानराव पोळांनी माझं नाव सुचवलं त्या मंडळाला. पहिलं कीर्तन वाघमोडेवाडीमध्ये झालं. आणि ते आता पहिलेच कीर्तन जरा अलीकडे पलीकडे झालं असेल. त्यानंतर मग मलाही जरा आत्मविश्वास आला की आपण हे करू शकतोय, कीर्तन करू शकतोय. नंतर पळशी, असं गोंदवले खुर्द मध्ये, इथं आमच्या इथे जन्मकाळाच्या वेळेला, हनुमान जयंतीला, असं बऱ्याच ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. पण प्रवचनाच्या बाजूला माझी जास्त ओढ आहे. बर. कसं आहे, कीर्तनाचं ती स्वर ताल, म्हणजे ताला काळाचा मेळ बसावा लागतो, साथीदार असावं लागतात व्यवस्थित. आणि प्रवचनाचं काय आहे, आपण एक वेळ त्या नारदाच्या गादीवर मांडी घालून बसलो की व्यत्यय नाही. आणि आपला एक विषय असतो, समजा ज्ञानेश्वरीची ओवी, किंवा आता ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात यदा यदा धर्म शिकला निर्भवती भारत, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल
त्यावेळेला अर्जुना मी जन्म घेतो आणि दुर्जनाचा नाश करतो. तर त्याच्यावर बोलता येतं. वाचन भरपूर झाल्यामुळं म्हणजे अभिमानानं नाही पण सद्गुरूच्या कृपेनं वाचन आणि ह्या संतांचा सहवास, अनेकांची कीर्तन रामराव राऊत आहेत पंढरपूरचे, गाथा त्यांचा तोंडपाठ आहे, अशा मोठमोठ्या महात्म्यांची संगत लाभलेली आहे. आणि मग प्रवचनाकडे जास्त माझा ओढ होता. आता एक सांगा महाराज, मगाशी तुम्ही सांगितलं पहिलं कीर्तन म्हणलं का माहिती आहे तुम्हाला, म्हणजे थोडीशी मनात भीती येते. हो हो हो. आपल्याच गावातले लोक असतात काही काही वेळेला, आणि मग अशा वेळेला परिस्थिती निर्माण होते. तर तुमचं झालं होतं का तसं? पहिल्याच कीर्तनाला पहिला कसा प्रसंग होता? पहिला प्रसंग मला सांगितल्यानंतर मी त्यांना म्हणलो ना, आमच्या गुरुबंधूंना, हे मला जमल का? तर ते म्हणले तू एवढा बोलतोस तर जमल तुला, अभंग घे, मी आहे साथीला. आणि वाघमोडीवाडीत काही गावातली नव्हती, तिथलीच लोक. बर. आणि मला भयंकर मोठा पाठिंबा आमच्या भगवानराव महाराजांचा होता. त्यांनी मला अगदी ट्रेंडच करून ठेवलं होतं. स्वराचं तालाचं ज्ञान त्यांनी त्यांच्याकडून मिळालं. मी पकवाजी वाजवत होतो, आता पेटीही वाजवतो. त्यामुळे स्वराचं तालाचा काही विषय येत नाही. म्हणजे तो आमचा पुढे प्रश्नच आहे की कीर्तनकार म्हटलं का स्वर महत्वाचा असतो, स्वराला कसा गातात हे महत्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला कीर्तन सांगताना काहीच अडचण आली नसेल? नाही, काही अडचण आली, कारण हे भजनातलंच अंग आहे ना. हो, भजनातलंच अंग आहे आणि ग्रंथाचं वाचन असल्यामुळं ते जुळून आलं. आता मला सांगा, तुमच्या दृष्टिकोनात म्हणजे नजरेतनं कीर्तन अवघड का प्रवचन अवघड? तसं कीर्तनाला साथीची गरज असते बर का. साथ जर एखाद्या वेळी कमजोर झाली तर कीर्तन पडण्याची शक्यता असते. आणि कीर्तनातून अधून मधून विनोद सांगावाच लागतो, प्रवचनामधून सुद्धा सांगावा लागतो, पण प्रवचनामध्ये तात्पुरता विनोद असतो. आणि कीर्तनातून अगदी व्यंगात्मक काही वेळेला बोलावं लागतं. बरोबर आहे. मग मला कीर्तनापेक्षा प्रवचन जास्त पसंत पडतं. पण अवघड कुठलं? अवघड दोन्हीही नाही. अवघड कीर्तनही नाही आणि अवघड प्रवचनही नाही. पण कीर्तनामध्ये ही साथीची वगैरे हे असतं, त्याला एक प्रकारचं म्हणजे ते सगळं वैभव जुळून यावं लागतं. बरोबर आहे. याकरता कीर्तनाची बाजू, कीर्तन करतो, कीर्तनाची बाजू चांगलीच आहे, पण मला सोपं थोडस प्रवचन वाटतं. आणि कीर्तन अवघड आहे, म्हणजे कीर्तन थोडस अवघडच आहे. आता एक सांगा महाराज, खर तर सर्वच प्रेक्षकांना प्रश्न पडतो, शेतकरी म्हटलं की काम आले, जोडधंदा पण आला ना बऱ्याच वेळा, आणि ह्या कामातनं वेळ काढावा लागतो. तर कशासाठी? कीर्तन सांगायचं असेल तर अभ्यास लागतो. मग आता ह्या कामातून, शेतीच्या कामातनं तुम्ही अभ्यासासाठी कसा वेळ काढता? शेतीचं काम हे दिवसभर असतंय. मी शक्यतो अभ्यास रात्रीचा करायचो किंवा दुपारी बैल बांधल्यानंतर जो मधला वेळ असेल त्यावेळेला मी वाचन करायचो. त्यावेळेचे जे काय वाचन, आणि त्यावेळेची स्थिती अशी होती की तल्लक मेंदू चालत होता. बरोबर. एकदा दोनदा वाचल्यानंतर बरेचसे मुद्दे लक्षात राहत होते. असा अभ्यास झाला माझा. म्हणजे शेतीची कामं करायचे बैल बांधून दुपारी तेवढ्या वेळेत, कारण उद्या तुम्हाला कीर्तन संध्याकाळी असतं, म्हणजे हे नियोजनच राहतं, त्याच्यात आपण बदलू शकत नाही. आणि अभ्यास तर लागतोच ना. पहिले कीर्तन सांगलं त्यावेळेला तुमचा अभंग कुठला होता साधारण? कुठल्या अभंगावर तुमचं पहिले कीर्तन झालं त्यावेळी, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे तुकाराम महाराजांनी कुळाला मुलं कशी असावीत याबद्दलचा तो अभंग आहे. त्याचा गर्भित अर्थ तो आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ज्याच्या पोटी मुलं सात्विक जन्माला येतात, तयाचा हरिक देवाला वाटतो, म्हणजे त्याचा आनंद देवाला होतो. या विषयावर मी घेतला तो अभंग. आणि प्रवचन ओवीवर होतं, ज्ञानेश्वरीच्या ओवीवर प्रवचन होत असतं. त्याच्यामुळं जी ओवी आहे त्याच्यावर सगळं, त्याच्यावर प्रवचन होतं. प्रवचन करताना ती ओवी घेतल्यानंतर, ओवीचं विश्लेषण झाल्यानंतर आपण अभंगाचं त्याच्यात प्रमाण घेतो. दुसऱ्या संतांनी त्याच उद्देशानं केलेले अभंग असतात. किंवा आता क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावया पार भव सिंधू, एकनाथ रायाचा आहे. बर,
ज्ञानेश्वरानं सांगितलंय, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. ते क्षण जो आहे ना, त्या क्षणावर बरंच बोलता येतं. बरोबर आहे. कोणता क्षण पकडायचा. आपण आता देव मंदिरात पंढरपूरला गेल्यानंतर तास तास मंदिरात उभा राहतो आणि माऊलीनं जर सांगितले, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. बरोबर. मग आपण तर तास तास 2-2 तास मंदिरात उभा असतो, आपल्याला का मुक्ती साधत नाही? तर तो क्षण कोणता हे आपल्या लक्षात येत नाही. आपला कोणता क्षण आहे? तर क्षणोक्षणी हाची करावा विचार. नाथरायाने सांगितले, क्षणभर सुद्धा तुम्ही मला विसरू नका, असं पांडुरंगराय सांगतात. म्हणजे हा महत्वाचा गर्भित अर्थ आहे. गर्भित अर्थ आहे की कोणत्याही क्षणी, कारण आत्ताचा चालू क्षण आहे, तुम्ही पुढल्या क्षणाचा विचारच करू नका. आत्ता मला आठवा, त्या क्षणापासून आठवलं पाहिजे. आणि ज्यावेळी असा ध्यास लागेल त्यावेळी अनुसंधान, गोंदवलेकर महाराज म्हणतात अनुसंधान असावं. अनुसंधान म्हणजे काय? की घरात 7-8 माणसं आहेत, लहान मुलगं पाळण्यात झोपलेलं आणि त्याची आई परसदारी भांडी घासते. ते थोडं जरी कुरकुर केली त्या पोरानं पाळण्यातनं, घरात 7-8 माणसं असताना तिला ऐकू जातं, त्याच्या आईला. हे अनुसंधान आहे. तिचं भांडी जरी घासत असली तरी तिचं लक्ष त्या पाळण्याकडे आहे की आपलं पोरग जागं झालेलं आहे आणि ती आहे तसं काम टाकून येते. असं संतांचं. गोंदवलेकर महाराज म्हणतात अनुसंधानात राहा, सतत तुम्ही अनुसंधानात राहा. अनुसंधानात काय असतं? नामस्मरण घडत गेल्यानंतर न कळे ते कळू येई उगले, एका नामे विठ्ठले. जे आपल्याला माहित नाही ते सुद्धा आपोआप त्याचा आतून प्रकाश पडतो नामानं. तुम्ही जर नामस्मरण प्रामाणिकपणे करत असाल तर त्या नामाचा प्रभाव एवढा मोठा आहे की तुम्हाला न माहित नसलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला माहित होती. तुम्ही त्याच्यावर थोडासा विचार करायला लागला तर आपोआप त्याची प्रचिती येते. माऊली, मगाशी एक तुम्हाला खरं प्रश्न विचारायचा राहिला होता. तुम्ही शेती करत होता बैलाचे, काय एखादा आठवणीतला प्रसंग आहे का? म्हणजे शेतीतला, बैलानं शेती करताना असं काय एखादा शेतीतला आठवणीतील प्रसंग की आज पण सहज जर तुमच्या जोडीदाराने तुमच्या वयाच्या लोकांना जर गप्पा मारताना उभं राहिला तर सहज एखादा सांगतो आपण की हा प्रसंग माझ्या, तसा एखादा आहे का प्रसंग? बरोबर आहे. आपण आता ते आपण इथं ज्या दुकानात बसलोय त्या दुकानचे मालक उद्धव चव्हाण, त्यांचे वडील दादासाहेब चव्हाण, त्यांचा एक पेडा म्हणून बैल होता आणि माझा निजाम म्हणून बैल होता. तर प्रसंग असा आला की आम्ही दोघांची 2 बैल एकत्र करून शर्यतीत भाग घ्यायचं ठरवलं. कारण त्यांचा जो पेडा म्हणून बैल होता तोही चालक होता आणि आपल्याकडे जो निजाम होता तोही चालक होता. आणि त्याचा असा सांगा बसला की आम्ही 3ऱ्या नंबरचा असू द्या पण आम्ही ते बक्षीस मिळवलंच. दुसरी गोष्ट, शेतीत आता माझी भजनी मंडळ आहे, दादा पाटील वगैरे आहेत, पांढरे गावकडे आहेत, पण दादा पाटील सुद्धा शेती करत होता. मग आम्ही पहाटे नांगर झोपणार, 10-11 वाजेपर्यंत नांगर हे चालवणार, बैलासनी पाणी पाजून वैरण घालणार, जेवण करणार आणि 3 वाजेपर्यंत त्या लिंबाखाली भजन करणार. त्याच्यात ह्या दुकानदाराच्या मुलाचा चुलता तो सुद्धा आमच्या भजनी मंडळात होता. म्हणजे फार मोठे हे जीवनातले प्रसंग आहेत. हो, म्हणजे आपल्याला कीर्तन संध्याकाळी, भजन संध्याकाळी तुम्ही गाता, म्हणजे आताची काळातलं असेल पण त्या काळात तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला सहज म्हणून तुम्ही हे करत होता. महाराज, तुमचं वय किती आहे आता साधारण? आता माझं वय 72 चालू आहे. 72. मग पायी दिंडी सोहळ्यातले काय एखादी आठवण? पायी दिंडी सोहळ्यात आता 25 वर्ष माऊली बरोबर चालतोय मी. कुठपर्यंत? फलटण पर्यंत. बर. आळंदी ते फलटण वरनं इथं यायचं आणि 50 वर्ष झाली महाराजांच्या बरोबर चालतोय गोंदवले. तर काय काय वेळेला आठवण म्हणजे अशी आहे बरं का महत्वाची, मला इतक्या वर्षात कधीही अडचण आली नाही किंवा ज्याला आपण म्हणतो की नाही काय बाबा सुतक आलं किंवा आपण आता पुढे गेल्यानंतर माग गावात काय घडलं असेल तो नंतरचा भाग आहे. पण इथून निघताना आपल्याला सुतक आहे ना, आता कसं जायचं, किंवा माझ्या घरची सुद्धा कधी अडचण आली नाही. घरच्यांनी सुद्धा मला या बाबतीत
खरं पहिल्यांदा विरोध केला बरं का घरच्यांनी, हा. पण माझा तो कल बघून परमार्थाकडचा घरच्यांनी सुद्धा नंतर विरोध करायचा मावळला त्यांचा. हा मावळला. आता महाराज तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न, खरं तर त्या मुलाखतीतला पण खरं तर हा प्रश्न नाही, पण सहज चुकून तुम्ही परमार्थाकडे वळला नसता का, तुळशीची माळ गळ्यात नसतीच, काय घडलं असतं? अहो माळ गळ्यात नसतील, परमार्थाकडे वळलो नसतो तर डाकूच, दुसरं काय होणार आहे मला सांगा की तुम्ही. नाही म्हणजे परमार्थाकडे आल्यामुळे बरं का आतून मन आपोआप सात्विक झालं. गोंदवलीची काही माणसं जुनी आता ती सगळी गेलेली आहेत. त्यावेळेला मी लहान होतो, 18-20 वर्षाचा असं, त्यावेळी पकवाज दिंडीत मी वाजवत होतो. त्यावेळी माणसं किती 200-250, पण त्या गोंदवलीची माणसं इतकी प्रेमळ. त्यावेळेला एवढी जेवण वगैरे काही किंवा नाश्ता पाण्याची सोय नव्हती, पण ती लोक आषाढात दिंडी निघते, त्यामुळे पूर्वी आपल्याकडे आखाडा तळायची पद्धत होती, म्हणजे दिपवाळी सारखा सगळा कार्यक्रम. तर ती गोंदवलीची लोक फार मोठी गटुडी बांधून आणणार, आणि त्या लोकांनी मला आणि आमचे भगवानराव महाराज पोळ गेले, ते आमचा इतका लाड केला बरं का की आम्हाला त्यांच्यातलंच करून टाकलं त्यांनी. आतापर्यंत कधीही आम्हाला जेवण घरनं बांधून न्यावं किंवा काय करून न्यावं असा प्रसंग झाला नाही, कारण ते सगळे ती पोळीसारखं आणणार करून, आणि सगळ्या ठिकाणी ते आमचा लाड करणार. असं करत करत ते प्रेम, गोंदवल्याच्या लोकांचं प्रेम, इथल्या लोकांचं प्रेम, यामुळे मग सात्विकतेकडे वळत गेलो ना. बरोबर आहे की? सात्विक, आता इकडे जर गेलो नसतो तर मार्गच बदलला असता. बरोबर, 100% मार्ग बदलला असता. हो, डाकू झाला असता माणूस एखादा, आणि होतोच. ज्याला सात्विकतेचा भाग नाही तो माणूस चुका होत असते तिथे माणसाकडून. आता या पंथात आल्यामुळं चूक करताना विचार केला जातो. बरोबर आहे. आपल्याकडून ही चूक होता कामाची नाही. अगदी ऐन तारुण्यात, म्हणजे 20-22 मी दिंडीत गेलो गोंदवलीकर महाराजांच्या. मग आता त्यावेळेला अनेक प्रकारची लोक दिंडीत, पण मनाचा एक फिक्स निर्णय झालेला की या दिंडीत आपल्याकडून कुठलीही चूक होऊन द्यायची नाही. तर नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये महाराजांनी खरं तर विविध प्रश्नाला उत्तरे दिलेली आहेत, आपण प्रेक्षकाच्या या नात्यातून पाहिलेले आहेत. मंदेश भूषणशी बोलल्याबद्दल महाराजांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.